ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी। ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो 4 या मार्गिकेवर आज घटस्थापनेच्या दिवशी पहिली चाचणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही चाचणी होणार आहे। मेट्रो 4 मार्गिकेचा पहिला टप्पा आणि मेट्रो 4 अ मार्गिका डिसेंबर पर्यंत सुरू करण्यासाठी MMRDA प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे आज या मार्गिकेवर मेट्रोची पहिली चाचणी केली जाते। गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मेट्रो 4 मार्गिकेचा काही भाग आणि मेट्रो 4 अ ही मार्गिका अशा दोन्ही मार्गिका मिळून 10 स्थानकं आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निकेश, ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही बाब आहे, मेट्रोच्या टेस्टिंगला आता सुरुवात होतीये। नेमकं कधी टेस्टिंग केलं जाणार आहे, साधारण किती वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि ठाणेकरांसाठी ही मेट्रो कशा प्रकारे सोयीस्कर महत्त्वाची असणार आहे? नक्कीच विक्रांत, ठाणेकर ज्या अनेक वर्षांपासून ज्या प्रतीक्षेत होत्या ते मेट्रोची चाचणी जी आहे ती आज होणार आहे। सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मेट्रोचं पायलट ट्रायल जे आहे ते होणार आहे। गायमुख ते विजय गार्डन असा हा प्रवास जो आहे तो असणार आहे। आपण जर पाहिलं तर गायमुख ते कॅडबरी जंक्शन असे 10 रेल्वे मेट्रोचे स्थानक जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत। मात्र पहिली चाचणी जी आहे ती गायमुख ते विजय गार्डन अशी होणार आहे। हा संपूर्ण प्रवास जो आहे तो आता डिसेंबरच्या अखेरीस पर्यंत करता येणार आहे। मात्र आता जो पहिली चाचणी जी आहे ती गायमुख ते विजय गार्डन अशी होणार आहे आणि याच मेट्रोच्या प्रकल्पामुळे कुठेतरी घोडबंदर वासियांना किंवा ठाणेकरांची सुटका जी आहे ती वाहतूक कोंडीपासून होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे सर्व ठाणेकर असतील ते मेट्रोच्या प्रतीक्षेत होते। मेट्रोचं काम जे आहे ते धीमे गतीने सुरू होतं, मात्र आता मेट्रोची चाचणी जी आहे ती आज होणार आहे। त्यामुळे ठाणेकरांमध्ये देखील आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 10:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिली चाचणी जी आहे ती होणार आहे आणि पहिली मेट्रो जी आहे ती गायमुख ते विजय गार्डन अशी होणार आहे आणि याच साठी जी आहे ती मोठी तयारी जी आहे ती प्रशासनाकडनं करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पहिली चाचणी झाल्याच्या नंतर पुढचे स्थानक हे मेट्रो ज्या कधी गाठणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।